निखिल आपल्या संघाकडून पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. आणि पहिला चेंडू, दुसरा चेंडू विकास याला. हो हो, हा एक इनसाइट निखिल याचा न समजलेला चेंडू विकास याला. बघूया, स्ट्राईकला आलाय तो प्रदीप. पुढील चेंडू प्रदीप साठी. निखिल याचा आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय तो प्रदीप. प्रदीप हा लेफ्ट आर्म बॅट्समन. बघूया, पॉवर प्लेचं षटक असेल हे निखिल याचं. हो हो हो, आता कुठेतरी हा अवांतर चेंडू म्हणावा लागेल. पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहेत प्रदीप आणि लेग अंपायर आहेत ते रुपेश विचले, दोघेही नावाजलेले पंच. पुढील चेंडू निखिल याचा. आता कुठेतरी पॉईंटच्या दिशेने टोळावेला हा चेंडू आणि हा जातोय जातोय जातोय, हा चौकार. उत्कृष्ट असा शॉट म्हणावा लागेल हा प्रदीप याचा. सुंदर असा पॉईंटच्या दिशेने मारलेला चौकार प्रदीप याचा. निखिल 2 चेंडू नंतर एक अवांतर चेंडू, त्यानंतर तिसरा चेंडू होतो चौकार. निखिल हा एक नावाजलेला गोलंदाज आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय निखिल याची. कुठेतरी प्रदीपने सुद्धा आपल्या संघासाठी एक सुंदर असा पॉईंटच्या दिशेने मारलेला चौका. बघूया पुढील चेंडू निखिल याचा प्रदीपसाठी. हो हो हो, आता कुठेतरी प्रदीपाला विचार करावा लागला तो निखिल याने एक चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा निर्धार चेंडू टाकलाय तो निखिल यानं. बघूया, 4 चेंडू 6 धावा. हो 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 हो, आता कुठेतरी लाईन आणि लेंथ आणि अंपायरचं डिसिजन आलाय. अवांतर चेंडू वाईट +1 निखिल. आता कुठेतरी आपली लाईन लेन कुठेतरी भरकटताना दिसतोय तो निखिल आपल्या संघासाठी. 4 चेंडू 8 धावा. ओके, पुढील चेंडू विकास साठी निखिल याचा. हो हो हो, यॉर्कर लाईनचा चेंडू आणि हा न समजलेला विकास याला आणि हा निर्धार चेंडू निखिल याचा. बघूया आपल्या संघासाठी किती धावापर्यंत रोखतो हा निखिल दाबीर या संघाला. पुढील चेंडू निखिल याचा. हो हो हो, हा आता कुठेतरी लेग साईडला टोळालेला आणि हा जातो चौकार. विकास सुद्धा एक हार्ड हिटर बॅट्समन आपल्या संघासाठी साजेची कामगिरी करतो विकास. तेवढीच त्याला साथ देतो तो प्रदीप. विकास वैयक्तिक षटक संपतं एक आणि धावसंख्या होते ती 12. बिनबाद 12 धावसंख्या. बघूया दाबी संघ किती संघापर्यंत मजल मारतोय. आणि दुसरा षटक घेऊन येत आहे तो मंथन हा एक स्विंग गोलंदाज आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय प्रदीप साठी. बघूया मंथन वर्सेस प्रदीप कशी गोलंदाजी करतोय. मंथन हा एक स्विंग गोलंदाज. 10-12 पावलाचा रनअप आणि हो हो, हा उत्कृष्ट असा घेतलेला कॅच म्हणावा लागेल हा राहुल याने. आणि तेवढीच सुंदरशी गोलंदाजी म्हणावी लागेल ही मंथन याची. मी मगाशी म्हटलं की स्पिन गोलंदाज आहे. आपल्या स्पिनच्या जोरावरती आपल्या संघासाठी कित्येक वेळा विजय प्राप्त करून दिला हे मंथन याने आपल्या बॉलिंग मार्फत. बघूया
पंचांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंचांचं डिसिजन अंतिम डिसिजन राहील. आणि आता कुठेतरी प्रदीपला परतावं लागेल आपल्या वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती. पुढील बॅट्समन प्रदीपची जागा भरून काढायला येतोय तो हार्ड हिटर बॅट्समन संजय. शरीरयष्टी बघितली तर त्याची सडपातळ शरीरयष्टी आहे, पण उत्कृष्ट असा हार्ड हिटर बॅट्समन आहे तो संजय. जर्सी नंबर 7. बघूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय तो संजय. त्याचबरोबर स्विंग गोलंदाज मंथन आपल्या संघासाठी दुसरा चेंडू घेऊन येतो मंथन. हो हो हो, उत्कृष्ट असा टोळालेला हा आणि तेवढाच सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हे आशिष याचं. खरोखरच बाउंड्री लाईनला सुंदर असा झेल पकडला आशिष यानं. मंथन याने आल्या आल्या आपल्या गोलंदाजीचा नमुना दाखवलेला आहे. पहिल्याच 2 चेंडूवरती 2 विकेट्स. खरोखर उत्तम अशी गोलंदाजी करताना दिसतोय मंथन. आपल्या संघासाठी विजयाची पहिलीच त्याने नक्कीच. आणि हा 2 बॉलवरती 2 विकेट हायट्रिकला जातोय हा मंथन. बघूया पुढील चेंडू आणि संजयची जागा भरून काढायला येतोय तो दाबे संघाकडून आकाश. बघूया आपल्या संघासाठी बॅक टू बॅक 2 विकेट मंथन याच्या. आकाश. गोलंदाजी कशी असावी हे मंथनने दाखवलेलं आहे. आता फलंदाजी कशी असावी हे आकाशने दाखवावं. सर्व खेळाडूंचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण या स्पर्धेसाठी इथे उपस्थिती दाखवली. तसेच प्रेक्षक वर्ग आणि उपस्थित मान्यवरांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आज हा रणसंग्राम पाहता खरंच मागील सामन्यात सुद्धा 2 चेंडूवरती 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि ह्या सामन्यात सुद्धा घेतल्या गेलेल्या मंथनतर्फे. ह्या चेंडूवरती आपली कामगिरी काय दाखवत आहे आणि हा चेंडू उंच गेलेला आहे. बघूया का फलंदाज झेलबाद होतोय का. आणि ही पहिलीच हॅट्रिक ह्या टुर्नामेंट मधली ही पहिलीच हॅट्रिक मंथनच्या नावे. मंथन उत्कृष्ट गोलंदाजी. नक्कीच आजचा या सुरू असलेला 3रा सामना आणि या 3ऱ्या सामन्यामध्ये पहिलीच हॅट्रिक म्हणावं लागेल मंथनकडून. मी मगाशीच म्हटलं मंथन एक स्विंग गोलंदाज. आपल्या गोलंदाजीवरती बरेचसे सामने आपल्या संघाकडे झोकून दिले ते मंथन आहे आपल्या बॉलिंग मार्फत. आणि त्याचं जे उदाहरण आपण प्रत्यक्षात बघतो मंथनच्या बॉलिंग मधून. बॅक टू बॅक 3 विकेट आपल्या संघासाठी. 3 विकेट आणि पहिलीच हायट्रिक म्हणावी लागेल मंथन याची. सुंदर अशी गोलंदाजी मंथन कडून आपल्या संघासाठी. खरंच मंथन याने दाखवलेली आहे गोलंदाजी कशी असावी. फलंदाज कोणताही असो, कितीही नावाजलेला असो, मी माझ्या गोलंदाजीवरती ठाम असणार आहे. नक्कीच. अरे मंथन हा एक स्विंग गोलंदाज आणि खरोखरच हा उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल मंथन याचा. आणि न समजलेला भूषण याला बॅक टू बॅक 3 विकेट नंतर आपल्या बॉलिंग मार्फत मंथन. बघूया संघासाठी कशी कामगिरी करतो मंथन. 5वा चेंडू दुसऱ्या ओव्हर्स मधला. जबरदस्त बॉलिंगचा नमुना दाखवताना मंथन दिसतोय आपल्याला. त्याचा बॉलिंगचा वेग हा कोणत्याहीच फलंदाजाला समजलेला नाहीये आणि ज्यांना समजला ते मैदानाच्या बाहेर बसलेत. 5वा चेंडू निर्धाव. 6वा चेंडू आपल्या दिशेने. शाबाश मंथन. कचाल क्षेत्ररक्षणामुळे आज ह्या मंथनला हा 4था विकेट सुद्धा भेटला असता, पण तो नाही मिळाला आणि तो चेंडू सीधा चौकार म्हणून गेलेला आहे. नक्कीच मिसफील्ड वेळ हा चौकार मिळतो. पण सर्वांना विनंती असेल की मंथनसाठी डोळ्यात टाळ्या वाजायला पाहिजे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मंथन याची. खरोखरच आपल्या संघासाठी
साजेशी कामगिरी करतोय. मंथनसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या सर्वांनी, जोरदार टाळ्या. पहिलीच हॅट्रिक मंथनकडून. खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल मंथन याची. आणि कुठेतरी मिसफीडच्या माध्यमातून हा निघालेला चौकार. पुढचा गोलंदाज रोहन. खरोखरच सुंदर असं नियोजन. आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे की मान्यवरांचे आज इकडे आपल्याला खूपशा मान्यवरांची आपल्याला उपस्थिती लाभेल. कारण की रोहन उर्फ मोन्या गावावरून थेट आलेला हा गोलंदाज आज आपली उत्कृष्ट गोलंदाजी दाखवताना उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना इथे सादर करतोय. चेंडू दिशाहीन. पहिला चेंडू दिशाहीन त्यांनी टाकलेला आहे. आपण बघूया पुढच्या चेंडूवरती ते काय वेगळं असं करतायत. संघांना विनंती करेन की आपण जेव्हा चेंडू थ्रो करतो तेव्हा त्या चेंडूच्या मागे बराचसा वेळ जातोय कलेक्ट करण्यासाठी. शाबाश, उत्कृष्ट गोलंदाजी. पहिला चेंडू दिशाहीन, दुसरा चेंडू अशी दिशा दाखवली की ती फलंदाजाला सुद्धा समजली नाहीये. किती रन झाले? शाबास, चांगलासा टोळवलेला आहे पण तो सीधा फिल्डरच्या हातामध्ये गेलेला आहे आणि तो उत्कृष्ट दिशा केलेला आहे. मोने यांची चांगली बॉलिंग, म्हणजे 2 बॉल आणि दोन्ही बॉल्समध्ये 2च रन दिलेले आहेत त्यांनी. 2 ओव्हर 2 बॉल 19 रन. जबरदस्त बॉलिंग त्यांनी. हा तिसरा चेंडू आणि विकेट. भूषण है ना, भूषण ना, क्या काय विकास इथे बाद झालेला आहे. तीन बॉल 19 रन. एकता क्रिकेट संघ उर्फी आणि पाटघरी देवी पणसुब्बी या दोन्ही संघांच्या संघनायकांना एक विनंती असेल की टॉस उडवायला यायचंय. उर्वरित 2 चेंडू. जबरदस्त, पुन्हा एकदा सोडला चेंडू. दोघांचं पण एकसाथ झालं का? क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. त्याचबरोबर मोने यांची चांगलीशी गोलंदाजी आपल्या संघासाठी जीवापाड प्रयत्न करताना दिसतात. 5 चेंडू उर्वरित. शेवटचा चेंडू. वाईट. रोहन यांच्याकडून शेवटचा चेंडू ची प्रतीक्षा करावी लागते. मागील चेंडू त्याने व्हाईट टाकलेला आहे. येणारा चेंडू हा कसा असेल.
जबरदस्त. रोहन यांच्याकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि हा शेवटच्या चेंडूवरती त्यांनी अजून एक विकेट घेतलेला आहे. स्कोर झालेला आहे 22 झालेले आहेत आणि 23 साठी विजयाची घोडदौड करावी लागेल आपल्याला. 3 ओव्हर 23 रन. खेम आणि फणसू या संघाला विजयासाठी 23 रनाची 23 धावसंख्येची गरज आहे आणि राजे वॉरियर्स दाबीळ ह्या टीमला विनंती करतो की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण करायचं आहे. उर्वरित सामन्यांसाठी थोडा वेळ कमी पडतोय आपल्याला. पाटघरीन फणसूप बी आणि एकता क्रिकेट संघ उर्फी दोन्ही संघनायकांना एक विनंती असेल की आपण टॉस उडवायला यायचं आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना एक शेवटचा पुकार असेल. सुशांत नाचरे माईकशी संपर्क साधायचा आहे. सुशांत नाचरे. नाही झाला. पंच चालू करायचा सामना. संघातील पहिले षटक घेऊन येतोय अजय. स्ट्राईकला असेल सचिन आणि नॉन स्ट्राईकला असेल राहुल. बीट झालेला चेंडू अजयनी
तीन चेंडू नंतर धावसंख्या झाले दोन. स्ट्राईक वरती असेल राहुल. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार, चौकार. चेंडू चाललाय सीमारेषे पार, मिळाला चौकार. आई खेममानाई क्रिकेट संघाचे सलामीचे फलंदाज राहुल आणि सचिन. आणि हा पुन्हा चौकार. या चौकारानंतर संघाची एकूण धावसंख्या किती? 14. 0 गडी बाद. पहिल्या षटकानंतर आई खेममानाई फणसू संघाची धावसंख्या आहे 14. पहिलं षटक समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजीसाठी येतो विकास. 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन विकास. यानंतर होणारा सामना पाटगिरी देवी क्रिकेट क्लब फणसू बी आणि एकता क्रिकेट संघ उर्फी या दोन्ही संघातील कर्णधारांना मी विनंती करतो त्याने टॉससाठी कृपया टॉस बॉक्स कक्षामध्ये यावे. पुल शॉट वरती याने चौकार मारलेला आहे सचिन खांबे. सचिनची एकूण धावसंख्या 5. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या होते 19. आई खेममानाई संघ फणसू याला विजयासाठी 4 धावांची गरज आहे. पाटगिरी देवी क्रिकेट संघ फणसू बी आणि एकता क्रिकेट संघ उर्फी या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे त्यांनी टॉससाठी नाणेफेकी कक्षामध्ये यावे. आणि हा सुंदर असा मारलेला चेंडू पण गच्चा क्षेत्ररक्षण यासोबत 2 धावा घेण्यात यश मिळाले सचिन खांबे यांना. राहुल मांजरेकर कुठे उपस्थित असतील तर त्याने कृपया कॉमेंटेटर कक्षाकडे संपर्क साधावा.
सामना जिंकण्यासाठी आई खिम्माने संघाला 1 धावाची गरज आहे. आणि अशा प्रकारे आई खिम्माने संघ हा सामना जिंकलेला आहे इथे. तर विजय संघाचं खूप खूप स्वागत.